नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 10 मार्चच्या भागामध्ये दादा थोडंसं आतल्या बाजूने बघतात आणि परत कारकुनांना सांगतात, म्या काय म्हणतोय या कर्जाविषयी घरच्या मंडळीसनी काय बी ठाव नाही आणि सुनबाईसनी बी कशापायी कळायला पाहिजे. आणि विचारतात काय म्हणत होते दत्तोपंत. तर कारकून सांगतात घेतलेलं कर्ज चुकतं करा म्हणतायत, खूप दिवस झाले. तर दादा आता विचारतात किती भरावं लागत्याल. तर कारकून सांगतात 1,000 रुपये. आणि 1,000चा आकडा ऐकल्यानंतर दादा दचकतात आणि म्हणतात 1,000 रुपये दर साल आपण एवढं पैसे देतो या, तरी बी अजून एवढी बाकी कशी काय. तर कारकून सांगतात हो दादा, पण चक्रवाढ व्याज लागते ना, त्यात मी हुशार म्हणून कमी करून घेतलंय. तर दादा म्हणतात कृष्णाजी, माझ्या समध्या घामाचा दाम त्या सावकाराच्या घशात जातो या. तर कारकून म्हणतात मलाही वाईट वाटतंय दादा, पण मी तरी काय करणार. अहो मागच्या महिन्याचं व्याज तरी द्या, म्हणजे मी त्यांना गप्प बसवतो. तर दादा म्हणतात होय, पर काय आहे ज्योतीचं लगीन आत्ताच झालं या. म्या काय म्हणतो या महिन्यातलं आणि पुढच्या महिन्याचं व्याज एकदमच देऊन टाकूयात की पुढच्या महिन्यात. आणि दुसरं, राजाराम म्हणत होता की त्याला शेतीसाठी पैकं पाहिजेत. आपल्या गंगाजळी जरा किती रक्कम आहे ते बघून जरा तपासून सांगाल का मला. तर कारकून म्हणतात बरं ठीक आहे सांगतो. असं म्हणून रक्कम तपासायसाठी ते परत जाऊन बसतात. आणि दादांचं लक्ष नसलेलं बघून तो हिशोबाचा कागद जो असतो तो सावीकडून घेतलेला असतो, तो हिशोबाचा कागद ते फाडूनच टाकतात. तर इतक्यातच आता कारकुनांची बायको तिथं येते आणि चिमणाबाई असं दादांच्या बायकोला हाक मारत असते. आणि कारकुनांना बघून ती तेच थांबते आणि दादांना सुद्धा नमस्कार करते. तर तेव्हा दादासुद्धा रामराम देवा असं तिला म्हणतात. तर तेव्हा त्यांची बायको विचारते चिमणाबाई आहेत ना. तर तेव्हा दादा सांगतात वय आहेत की. तर तेव्हा त्यांची बायको तिथूनच ते चिमणाबाई चिमणाबाई अशी हाक मारू लागते. आणि इतक्यातच आता पार्वती बाहेर येते. आणि पार्वती बाहेर आल्यानंतर कारकुनांच्या बायकोला बघितल्यानंतर तिला धक्काच बसतो आणि ती खालून वरपर्यंत तिला बघू लागते, कारण ती पूर्ण अशी सोन्याने वगैरे मडलेली असते. आणि ती थोडं स्वतःला सावरते आणि या की असं तिला म्हणते. तर कारकुनांची बायको म्हणते या कुठे, सदाशिव पेठेतली आमंत्रणं राहिली आहेत. मी इथे एकटी आणि हे इथे काम करत बसलेत, मी एकटीने काय काय करायचे. तर पार्वती म्हणते हो हो ते बी खरंच आहे की, पण या की सासूबाई आहेत, या या असं सांगून ती आता तिला आतमध्ये घेऊन जाते. आणि आतमध्ये गेल्यानंतर रखमा तिथं असते. तर तेव्हा पार्वती हाक मारताना रखमा म्हणते अगं चिमणाबाई मागच्या बाजूला गेलेली आहे, काय झालं असं ती विचारते. तर कारकुनांची बायको आता सांगू लागते सगळ्या जणींनी हळदी कुंकवाला यायचंय बरं का, चैत्री गौरी आहे ना, फारच मोठा समारंभ असतो. तर आता पार्वतीचं लक्ष तर सारखंच तिच्या गळ्यामध्ये असलेल्या सोन्याच्या हाराकडं वगैरे चाललेलं असतं आणि तिच्या हातामधल्या अंगठ्यांच्याकडं आणि बांगड्यांच्याकडे चाललेलं असतं. आणि ती अखेर म्हणते अव तुम्ही तर काय साक्षात दागदागिन्याने मडलेल्या लक्ष्मीच दिसताय हो. तर तेव्हा कारकुनांची बायको म्हणते अगं तरी हे अर्धेच आहेत आणि मला ना आवडतात बाई, आमचे हे किती हौसेने करतात, मग मी का नाही घालायचे आणि का नाही मिरवायचे. आणि ती रखमाला सुद्धा म्हणते बरं रखमाबाई तुम्ही सुद्धा यायचंच आहे. तर रखमा सुद्धा म्हणते वय वय येणार की. तर कारकुनांची बायको म्हणते बरं बरं मी निघते आता, सदाशिव पेठेतही जायचं आहे असं सांगून ती आता तिथून निघून जाते. आणि बाहेर आल्यानंतर कारकुनांना म्हणते अहो ऐकलत का, येताना 2 हार आणि 2 फुलांची करंडी घेऊन या. तर तेव्हा दादा ते ऐकल्यानंतर म्हणतात हार घरी पोचत्याल देवा, त्यात काय एवढं. तर तेव्हा कारकुनांची बायको हो दादा असं म्हणते आणि तिथून आता ती निघून जाते. तर इकडे आतमध्ये आता पार्वती तर एकदम भारावून गेलेली असते आणि ती म्हणते बाई डोक्यापासून पायापर्यंत अगदी सोन्याने मडवलेली आहे कारकून काकांनी बायकोसनी. तर रखमासुद्धा म्हणते नाहीतर आमचं नवरोबा एका दागिन्यातच कंबरडं मोडतंय. आणि तेव्हा सावी मात्र विचारात हरवून गेलेली असते. तर तेव्हा पार्वती म्हणते जाऊबाई बघितलं का, एवढं दागिने पाहिजेत अंगावर. तर सावी मात्र वेगळ्या विचारातच पडलेली असते आणि रखमा ज्यावेळेस तिच्याकडे बघते आणि म्हणते बाई हिला तर काय अप्रूपच नाही, असं कसं, आणि हिचा बाप तर पाटील, 12 गावचा वसूल हातात येतोय, त्याच्यामुळं दागिन्याची काही कमी नसेल घरात, नाही का. आता लग्न झाले म्हटल्यावरती पेटी भरून दागिने दिलं असत्याल, नाही का सुनबाई. आणि असं ती विचारत असताना सावीचं मात्र तिच्याकडे लक्षच नसतं. तर पार्वती म्हणते काय हो काकूबाई किती थट्टा करता तुम्ही तिची, लहान आहे हो अजून. तर रखमा आता तिथून निघून जाते.
तर पार्वती आता सावीला म्हणते, असू द्यात, तुम्ही या माझ्यासोबत. तर सावित्री मात्र अजून त्याच विचारात असते. आणि इकडे बाहेर अजून दादा त्या हिशोबाची वाट बघत असतात की कारकून आता गंगाजळी किती रक्कम शिल्लक आहे ते सांगतील. आणि इकडे कारकून मात्र सगळं काही हिशोब आता तपासून बघतच असतात. आणि खूप वेळ झाला तरी सुद्धा दादा इकडे तिकडे एरझाऱ्या मारत वैतागून गेलेले असतात. आणि थोड्या वेळाने कारकून आता सांगतात, दादा गंगाजळी काहीच शिल्लक नाहीये बघा. आणि ते ऐकल्यानंतर तर दादांना धक्काच बसतो. आणि ते म्हणतात, काय सांगता, असं कसं? अहो एवढं काबाड कष्ट करतोय म्या, धंदा बी चांगला आहे, मग गंगाजळी रक्कम शिल्लक कशी नाही? तर कारकून म्हणतात, दादा तुम्ही कष्ट करताय, धंद्यात पण जम बसलाय, फुलांच्या विक्रीत पण वाढ झालाय, पण तुमच्या मानगुटीवरती जो ब्रह्मसंबंध बसलाय ना तो काही उतरत नाही बघा. तर दादा विचारतात, अव पर दर महिन्याला रक्कम भरून बी कर्ज का फिटत नाही देवा? तर कारकून सांगतात, अहो दादा कर्ज थोडं थोडं काय का, 1,000 रुपये आहे, त्याला व्याज बघा किती जाते. आणि विचारतात, देऊ का, आकडेवारी देऊ? तर दादा म्हणतात, नाही नाही नग नग, पर फेटाय पाहिजे होता आत्ता पतूर कर्ज. तर कारकून म्हणतात, माझाही तोच प्रयत्न आहे दादा, पण कर्जाचा आकडा खूप मोठा आहे हो, मी वेळच्या वेळी तुम्ही दिलेली रक्कम भरतही असतो. तर आता दादांना काही सुचतच नाही. ते म्हणतात, पांडुरंगा आता करावं तरी काय करावं? आणि या दत्तोपंतासनी भेटावं म्हणतो, मिटवायला पाहिजे समजच एकदाचं. आणि असं ते बोलत असताना कारकून तर उठूनच उभे राहतात आणि म्हणतात, मीही तेच म्हणतो, पण तुमच्या वडिलांनी मोठे धाडस केले हो त्यावेळी. त्यावेळी 100 रुपयाला 1 बिघा बागायती जमीन येत असताना कशाला एवढे कर्ज घेतले कोणास ठाऊक. आणि त्यात दत्तोपंत सावकार म्हणजे दयामाया नाही, पिळवटून टाकतो माणसाला. तर असं त्यांनी म्हटल्यानंतर दादा अजून जास्त घाबरतात आणि पांडुरंगा असं म्हणून देवाचं नाव घेऊ लागतात. तर त्यानंतर आता रात्री घरी आल्यानंतर राजाराम एकदम उदास होऊन बसलेला असतो. तर तेव्हा पार्वती तिथं येते आणि म्हणत असते, आवा ऐकताय का, उद्या ना चैत्रगौरीच्या पूजेसनी जायचं आहे, तिथं बायका बी येतील, मला नवीन लुगडं घ्या ना इरकल, तात्यासाहेबांच्या लग्नात घेतलेलं लुगडं काय मला पसंत पडलं नाही बघा. पण मी काय बोलले नाही आणि ऐकताय नवं, असं ती म्हणत असते. पण राजाराम मात्र उदास असतो आणि तो आपल्याच विचारात हरवून गेलेला असतो आणि तो तसाच एकसारखा बसून असतो. तर आता पार्वतीचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि ती विचारते परत अजून एकदा, घ्याल नवं नवीन लुगडं? आणि त्याच्याजवळ जाऊन विचारते, अव लक्ष कुठं आहे, कोणत्या विचारात आहे? तर राजाराम सांगतो, अगं एक नवीन शेत जमीन निघाली आहे, तो मालक सारखा निरोप पाठवतोय. तर पार्वती म्हणते, मग घेताय नवं? तर राजाराम सांगतो, घ्यायची तर होती, पण आत्ताच कळले आपल्या गंगाजळी काहीच शिल्लक नाही. तर ते ऐकल्यानंतर पार्वतीला सुद्धा धक्काच बसतो. तर राजाराम म्हणतो, काय करणार, अगं दिसरात काबाड कष्ट करून ही अवस्था आहे, मला एक कळत नाही, एवढा पैसा मिळतोय तो जातोय कुठं? तर पार्वती सुद्धा म्हणते, वय बघा की. तर राजाराम म्हणतो, पार्वती एकदा जर का ही जमीन हातची गेली ना तर गेलीच म्हणून समज, माझा जीव लई तिळतिळ तुटतोय बघ. तर पार्वती म्हणते, अव नसल आपली ताकद तर राहू द्या की, पण मला नवीन निर्कल घ्याल नवं? तर राजाराम आता भडकतो आणि म्हणतो, अगं इथं माझं काय चाललंय आणि तुझं काय चाललंय? तर पार्वती परत सांगायचा प्रयत्न करत असते. तर राजाराम तिच्यावरती पारो असं म्हणून ओरडतो आणि आता पार्वती तिथून उठतेच. आणि त्यानंतर राजाराम थोडासा विचार करतो आणि म्हणतो, पारो मी काय म्हणतोय ऐक की. तर पार्वती म्हणते, काय म्हणताय सांगा. तर राजाराम म्हणतो, तुझं दागिना आहेत नवं? तर तेव्हा पार्वती एकदमच विचारते, का? तर तेव्हा राजाराम म्हणतो, अगं बघू तरी देत की मला. तर पार्वती आता खुशच होते आणि म्हणते, दागिना बघून काय नसलेला दागिना करायचा विचार आहे वाटतं मालकांचा. तर राजाराम परत म्हणतो, अगं बघू तरी दे मला. तर पार्वती आणते असं म्हणून पेटीमधून दागिने काढत असते आणि म्हणते, कसं आहे ना, तुम्ही हौसेनं एक बी दागिना केला नाही, हे समज माझ्या माहेरचे आहेत बघा, मला वाटलं होतं तात्यासाहेबांच्या लग्नात तुम्ही काहीतरी कराल. असं बोलत बोलत ती दागिने दाखवते आणि म्हणते, पर साधी एक वळी बी केली नाही बघा, एवढंच आहेत. तर तेव्हा राजाराम आता ते दागिने सगळे काही हातात घेऊन बघू लागतो आणि म्हणतो, अगं मी काय म्हणतो, हे दागिने ऐकून आपल्याला जमिनीसाठी पैका उभा करता येईल की. आणि असं आता त्यानं म्हटल्यानंतर पार्वतीला तर धक्काच बसतो आणि ती काय असं जोराने ओरडते आणि म्हणते, आता तुम्ही माझ्या दागिन्यावर आला का?
तर राजाराम म्हणतो, अगं मी तुला याच्यापेक्षा दुप्पट दागिने करून देतो की परत. तर पार्वती त्याच्या हातातून दागिनेच काढून घेते आणि परत डब्यामध्ये भरत म्हणते जमणार नाही. तर तेव्हा राजाराम आता उठतोच आणि तिच्या मागे लागतो, म्हणतो पार्वती हे बघ, ऐक ऐक जरा. अगं हे बघ, असा मोका आपल्याला परत मिळणार नाही, ऐक माझं. तर पार्वती म्हणते नका येऊ देऊ, तुमच्याकडनं तर काय होत नाही. माझ्या भावाकडून मागून मागून दागिने मिळवल्यात म्या, ते सुद्धा हट्टानं, आणि आता तुम्ही ते बी मागा. तर राजाराम म्हणतो, अगं पारू थोड्या दिवसासाठी दे, मी तुला काहीतरी करतो म्हटलं ना, तर नक्की करतो. अगं पारू, अगं सोन्यासारखी जमीन हातची जाईल. तर पार्वती म्हणते गेली तर जाऊ द्या हो, पण माझ्या दागिन्याविषयी बोलू नका. तर राजाराम आता जोराने ओरडतो, एकदा सांगितलं ना मी, तर मग ऐक, उद्याच्या उद्या पेढीवर चल. तर पार्वती सुद्धा मागे हटत नाही, म्हणते मी कुठं बी येणार नाही. आणि हे बरंच दिसते की उलट तुम्हीच आता मला 5 तोळ्याची बोरमाळ करून द्या. तर राजाराम म्हणतो, हे बघ हे बघ पारो, ऐक ऐक, तुला दागिने ऐकायचं नाहीत ना, मग घाणवत ठेवू की. तर पार्वती म्हणते, अव एकूण एकच आहे, मी सांगितलं ना, माझ्या दागिन्याविषयी एक ब्र बी काढायचा नाही. आणि दादासनी तर तुम्ही सांगूच नका, आधीच सांगून ठेवते मी. तुम्ही दुपारी नव्हता घरी तेव्हा कारकून काकाची बायको आली होती, तुम्ही पाहायचा होता तो झोग. बाई अशी दागिन्यानं वाकली होती आणि तुम्ही मला बनवा लंकेची पार्वती. तर राजाराम म्हणत असतो, अगं पर ऐकून तरी घे की माझं. तर पार्वती म्हणते, नाही मला काय बी ऐकायचं नाही. नाही म्हणजे नाही, माझ्या दागिन्याविषयी अजिबात बोलायचं नाही, हा विषय इथंच बंद. असं म्हणून ती बाजूला जात असते आणि समोर बघते तर तिथे चक्क सावित्री येऊन उभारलेली असते आणि तिने ते सगळं काही ऐकलेलं असतं. आणि आता सावित्रीला बघितल्यानंतर या दोघांना सुद्धा धक्काच बसतो. तर आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पार्वती जात्यावरती दळण करत असते आणि तेव्हा सावित्री तिथून चाललेली असते. तर जात्याचा आवाज ऐकल्यानंतर ती तिथंच थांबते आणि म्हणते, अगो बाई, ताईसाहेब एकट्याच दळायला बसल्या वाटतं. आणि तिच्याजवळ लगेचच येते आणि म्हणते, अहो ताईसाहेब, मला हाक मारायची ना, मी आले असते की. आणि लगेचच तिच्यासमोर बसते आणि म्हणते, अहो ताईसाहेब, आपण दोघांनी ओवी म्हटली असती, आमच्या नायगावात ना ओव्यात लई गोडवा आहे बघा. आणि त्यानंतर आता या दोघीसुद्धा मिळून एकत्र दळण दळू लागतात. पण पार्वती मात्र थोडीशी नाराजच असते. तर सावित्री आता पार्वतीला म्हणते, ताईसाहेब, रात्री मी तुमचा आवाज ऐकून थांबले, बाकी काय नाही मी ऐकलं, आई आबांची शपथ, माझं काही चुकलं असलं तर माफ करा, मला रागावू नका. तर पार्वती म्हणते, तुमच्यावर कशापायी रागवू मी माझ्यावरच रागवली आहे. तर सावित्री म्हणते, म्या तुम्हासनी पहिल्यांदा एवढं रागावलेलं बघितलं. तर पार्वती आता रागारागात बोलू लागते, म्हणते, राहून राहून हेच वाटते, आपल्याकडं काम करणाऱ्या कारकून काकांची बायको दागिन्यानं मडलेली आणि आपल्यावर दागिने मोडायची वेळ येते आणि या गोष्टीचा तिला खूप त्रास होत असतो. आणि त्यानंतर आता सावित्री दळण दळायसाठी हात पुढं करते. तर पार्वती रागारागात तिचा हात बाजूला करते आणि म्हणते, राहू द्या तुम्ही, आणि स्वतःच एकदम रागारागात दळू लागते. तर आता मित्रांनो, इतक्यातच इकडे बाहेर वस्तादांचा आवाज ऐकू येतो आणि ते दादा, अहो दादा अशी हाक मारत असतात. आणि तेव्हा दादासुद्धा लगेचच बाहेर येतात आणि तेव्हा वस्ताद आता त्यांच्या समोर येतात आणि दादांच्या मागे सावित्रीसुद्धा येऊन उभारलेली असते. तर आता वस्ताद म्हणतात, बघा तरी कोण आलं या. तर हे दोघे सुद्धा इकडं तिकडं बघत असतात आणि तेवढ्यातच आता वस्तादांच्या मागून ज्योती हसत बाजूला येतो आणि त्याच्या खांद्यावरती छान अशी गदा सुद्धा असते. आणि ते बघितल्यानंतर सावित्री तर भलतीच खुश होते आणि दादांना सुद्धा ज्योतीचा अभिमान वाटू लागतो. ते सुद्धा डोळे भरून ज्योतीकडे बघत असतात. तर तेव्हा सावित्री आता हसत हसत आवं असं म्हणत असते आणि आता ज्योती पुढे येतो आणि गाठोडी खाली ठेवून दादांचा आशीर्वाद घेतो. तर दादा तर खूप खुश झालेले असतात आणि म्हणतात, वस्ताद, तुमच्या पैलवानानं मैदान मारलंय जणू देवा. तर वस्ताद म्हणतात, मारलं? अहो काय सांगायचं तुम्हाला, अहो तुम्हाला सांगतो, बघण्यासारखी कुस्ती केली ज्योतीनं. तर दादासुद्धा म्हणतात, वय, आणि ते वस्तादांच्या समोर जातात. तर वस्ताद सांगत असतात, तोड नाही बघा दादा, तुम्ही पाहिजे होता, पारणं पिटलं असतं डोळ्याचं. काय ती गर्दी, काय ते मातब्बर पैलवान, जत्रा बी मोठी भरलेली, मोठं मैदान, विजापूरच्या तालमीतलं तोडीस तोड पैलवान. आणि असं हे सांगत असतात. तर तेव्हा सावित्री हळूच आतमध्ये जाते. तर वस्ताद पुढं सांगतात, पापणी लवायच्या आत ज्योतीनं ढाकढवावर आसमान दाखवलं बघा. आणि इतक्यातच आता सावित्री परत बाहेर येते आणि तिच्या
हातामध्ये ओवाळणीचं ताट असतं आणि ती ज्योतीला आव असं म्हणून हाक मारते आणि ज्योतीसुद्धा लगेचच तिच्याकडे जातो. तर सावित्री लगेचच त्याचं औक्षण करू लागते आणि ते बघत असताना दादा आणि वस्ताद सुद्धा आनंदित झालेले असतात. तर सावित्री औक्षण करत असताना विचारते, आव कुठं लागलं तर नाही ना? तर वस्ताद सांगतात, अगं पोरी, अंगाला माती बी लागू दिली नाही ज्योतीनं. आणि दादांना सांगतात, दादा आता ज्योतीची तालीम बुडवून चालणार नाही आणि खुरागात हायगय करू नका. तर ज्योती आता सांगतो वस्तादांना, म्हणतो, वस्ताद पर यापुढं मला ताळमीत यायला वेळ नाही भेटणार आहे. आणि ते ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आणि हे सांगत असताना ज्योतीसुद्धा थोडासा नाराज झालेला असतो. तर तेव्हा वस्ताद म्हणतात, शाबास, आता तुला मैदान बोलवतो या आणि तू पाठ दाखवायला लागलास वय रे गबरू. तर ज्योती म्हणतो, नाही वस्ताद, पाठ नाही दाखवणार आहे, पर मळ्यात थोडं लक्ष घालायला लागल. आणि असं तो सगळं काही सांगतो मित्रांनो आणि गाठोडी घेऊन आतमध्ये जातो. आणि तेव्हा सावित्री खुश झालेली असते आणि तेव्हाच तिचं लक्ष आता त्या भुईवरती लिहिलेल्या हिशोबाकडे जातं आणि ती परत आता तिला जरासं टेन्शन येतं आणि ती जराशी काळजीत पडते आणि परत ती सुद्धा आतमध्ये निघून जाते. तर आता वस्ताद दादांना म्हणतात, दादा समजवा ज्योतीला, तो हाय तर आमच्या तालमीला शोभा हाय, उद्याचा तो मोठा पैलवान हाय, असं ते सर्व काही सांगतात आणि येऊ का असा निरोप घेऊन तिथून ते निघून जातात. तर दादासुद्धा आता परत काळजीत पडतात आणि काय करावं यांचा सुद्धा त्याला प्रश्न पडलेला असतो. तर इकडे आतमध्ये आता मित्रांनो ज्योती जे असतो तो महाराजांच्या फोटोला नमस्कार करत असतो. महाराजांच्या फोटोसमोर त्याने दिवा लावलेला असतो आणि इतक्यातच मागून सावित्री तिथे येते आणि ती त्याच्या आजूबाजूलाच घुटमळत असते, त्याच्याकडेच बघत असते आणि त्याच्याकडे बघत बघतच ती आवरावर करत असते. आणि ज्यावेळेस ज्योती मागे म्हणून तिच्याकडे बघतो तर ती लगेचच आपलं तोंड फिरवते, म्हणजे ती असं दाखवत असते की तिचं त्याच्याकडे लक्षच नाही आहे. आणि ज्यावेळेस आता ज्योती पुस्तकं घ्यायसाठी जातो तर तेव्हा सावित्री परत हळूच त्याच्याकडे बघते आणि ज्यावेळेस ज्योती परत तिच्याकडे बघतो तर सावित्री लगेचच आपलं तोंड परत फिरवते आणि ज्योतीला आता लक्षात येतं आणि तो म्हणतो, काय बोलायचं आहे का? तर सावित्री म्हणते, अव तुम्हासनी कसं कळालं की मला बोलायचं आहे ते? तर ज्योती म्हणतो, म्या मनकावडा हाय, मला दुसऱ्यांच्या मनातलं कळतं, बोल काय बोलायचं आहे? तर सावित्री म्हणते, अव वस्तादांनी केवढं कौतुक केलं, ते मैदान, ती गर्दी, ती गदा, अहो ते खांद्यावर तुमच्या ती गदा होते ना, तर तुम्ही मारुती रायासारखेच दिसत होते, असं म्हणून मारुती रायासारखी पोज करून दाखवते. तर तेव्हा ज्योती म्हणतो, पण तो ब्रह्मचारी होता हे माहिती आहे नवं, मुद्द्याचं बोला. तर सावित्री म्हणते, मलाही तसंच वाटते, थांबा, असं म्हणून ती बाजूला जाते आणि एक पेटी घेऊन ज्योतीच्या समोर ठेवते आणि त्याच्यामधले दागिने ती ज्योतीला दाखवते आणि म्हणते, अव ही माझी दागिन्याची पेटी. तर ज्योती म्हणतो, दागिन्याची पेटी, पर का आणि कशाला? तर तेव्हा सावित्री म्हणते, अव घ्या की. तर तेव्हा ज्योती म्हणतो, मी चांदीची गदा मिळवली म्हणून मला सोनं देतेस? तर सावित्री म्हणते, अहो म्या चेष्टा करत नाहीये, काल रातच्याला अण्णाताई साहेबांच्याकडं दागिने मागत होते. तर ज्योती विचारतो, कशासाठी? तर तेव्हा सावित्रीनं सगळं काही ऐकलेलं असतं आणि ती आता ते सगळं काही ज्योतीला सांगू लागते. त्यावेळेस राजाराम म्हणत असतो पार्वतीला, अगं एक शेत जमीन घ्यायची आहे, पर आत्ताच कळलं की आपल्या गंगाजळी काहीच शिल्लक नाही आहे. आणि त्यानंतर पार्वतीचे दागिने बघितल्यानंतर तो म्हणतो, अगं मी काय म्हणतो, हे दागिने ऐकून आपल्याला जमिनीसाठी पैका उभा करता येईल की. आणि आता हे सगळं काही सांगितल्यानंतर ज्योती तर धक्क्याने उठूनच उभा राहतो आणि म्हणतो, काय गंगाजळीत पैसे नाहीत? आणि त्या गोष्टीचं त्याला खूप आश्चर्य वाटलेलं असतं. तर तेव्हा सावित्री नाही असं सांगत असते. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, दादा आता सगुणावला सांगत असतात, आत्तापुरतं कर्जाची व्यवस्था झाली आहे. तर सगुणाव सुद्धा म्हणते, बरं झालं. तर इतक्यातच ज्योती तिथं येतो आणि दादांना म्हणतो, आपल्याला कर्जाची गरज नाही आहे. तर तेव्हा दादा म्हणतात, काय? तर ज्योती सांगतो, हिशेब नीट तपासण्याची गरज आहे. तर त्यानंतर आता ज्योती कारकून काकांच्या समोर बसतोच आणि म्हणतो, कर्ज घेतले किती? आकडी 1,000 रुपये. तर तेव्हा कारकून काका म्हणतात, स्पष्ट लिहिलेले आहे. तर तेव्हा ज्योती म्हणतो, त्याच्या खाली आणखीनच स्पष्ट लिहिलेलं आहे काका, बघा, कर्ज घेतले अक्षरी 100. आणि तो आता खूप रागाला येतो आणि कारकून काकांना ओरडू लागतो, म्हणतो, वर्षानुवर्ष
माझा बाप ज्या कर्जाचं व्याज भरतोय जे कधीच पिटून गेले, असं म्हणून तो त्यांना कामावरूनच काढून टाकतो आणि म्हणतो निघा आता. तर त्यानंतर आता दादांना तर ज्योतीचा खूप अभिमान वाटतो आणि ते ज्योतीला म्हणतात म्या सांगत होतो धंद्यात लक्ष घाल म्हणून. तर तेव्हा आता सगुणावसुद्धा तिथंच असते आणि ती म्हणते धंद्यामुळं नाही झाले, त्याच्या शिक्षणामुळं झाले. आणि तेव्हा दादांना आता ज्योतीचा खूप अभिमान वाटत असतो. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.